नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का की तणाव आणि धावपळीच्या जीवनात खरी शांतता आणि आनंद कसा मिळवायचा? या प्रश्नाचे उत्तर आजपासून 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी दिले आहे. त्यांचा हा मार्ग पंचशील म्हणून ओळखला जातो. हे केवळ नियम नाहीत, तर सुखी आणि नैतिक जीवन जगण्याचे 5 आधारस्तंभ आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पंचशील मार्गाचा नेमका अर्थ काय आहे आणि तो आजच्या काळातही आपल्याला का महत्त्वाचा आहे हे पाहू. बुद्ध धम्मात शील या शब्दाचा अर्थ आहे सदाचार किंवा उत्तम आचरण आणि पंच म्हणजे 5. पंचशील म्हणजे गौतम बुद्धांनी सामान्य उपासकांसाठी म्हणजेच गृहस्थांसाठी सांगितलेले नैतिक आचरणाचे 5 नियम. या नियमांचे पालन केल्याने व्यक्ती स्वतःला आणि समाजाला दुःख, त्रास आणि चुकीच्या कृतीपासून वाचवते. हे 5 शील आपल्या मनाला आणि शरीराला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. चला तर मग या एकामागून एक 5 महत्त्वाच्या नियमांचे पालन करूया. चला तर मग या एकामागून एक 5 महत्त्वाच्या नियमांकडे वळूया. शील नंबर 1, पानातिपाता वैरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजेच मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. शील अहिंसेचे महत्त्व सांगते. कोणत्याही सजीवाला शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ नये, मग ती व्यक्ती असो वा प्राणी. बुद्धांनी सांगितलेल्या करुणेचा हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. शील नंबर 2, अदिन्नदाना वैरमणी सिक्खापदम समादियामी. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. म्हणजेच काय, तर या शीलाचा अर्थ केवळ वस्तूंची चोरी न करणे इतकाच नाही, तर अनैतिक मार्गाने फसवणूक करून किंवा लाच घेऊन दुसऱ्याची मालमत्ता मिळवण्याचा प्रयत्न न करणे. हे शील आपल्याला प्रामाणिकपणे जगायला शिकवते. शील नंबर 3, कामेसुमिच्छाचारा वैरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजेच मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. हे शील आपल्याला आपल्या लैंगिक वर्तनात नैतिकता आणि शुद्धता राखण्यास सांगते. याचा अर्थ दुसऱ्याच्या संबंधात बाधा आणणे किंवा कोणतेही प्रकारचे गैरवर्तन करणे टाळायला पाहिजे. यामुळे आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सुरक्षित राहते. शील नंबर 4, मुसावादा वैरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजेच मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. सत्य बोलणे हा या शीलाचा मुख्य आधार आहे. केवळ खोटे न बोलणे नव्हे, तर कठोर, निंदा करणारे किंवा दुखावतील असे शब्द वापरणेही टाळावे. आपले बोलणे सत्य, नम्र आणि उपयोगी असावे अशी बुद्धांची शिकवण आहे. शील नंबर 5, सुरामेरय मज्जपमादठ्ठाना वैरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजेच काय, मी मद्य म्हणजेच दारू आणि इतर मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. हे शील आपल्याला आपल्या मनाची स्पष्टता राखायला सांगते. व्यसनामुळे आपले मन भ्रमित होते, ज्यामुळे आपण उर्वरित 4 शीलांचे उल्लंघन करू शकतो. म्हणून विवेक आणि जागरूकता टिकून ठेवण्यासाठी या 5व्या शीलाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर हे आहेत भगवान बुद्धांनी दिलेले पंचशील मार्ग. या 5 तत्वांचे पालन करणे म्हणजे केवळ बुद्धांचे अनुयायी असणे नव्हे, तर एक जागरूक, जबाबदार आणि दयाळू माणूस बनणे. पंचशील हा तुमच्या वैयक्तिक प्रगतीचा आणि जगातील शांततेचा पाया आहे. या मार्गावर चालून आपण आपल्या आयुष्यातील अनावश्यक दुःख आणि गुंतागुंत नक्कीच कमी करू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुखी जीवनाचा हा मार्ग कळेल. आणि अशाच प्रेरणादायक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.